वेलकम बॅक. आज आपण शिकूयात अक्षर भारती 10वीच्या इंग्लिश मीडियमच्या मराठीची दुसरी कविता. त्या कवितेचं नाव आहे संत वाणी आणि या एका कवितेमध्ये 2 छोटे छोटे अभंग आहेत. तर ते आज आपण शिकूयात. सुरुवात करूयात पहिल्यापासून, ज्याचं नाव आहे अंकीला मी दास तुझा. मुलांनो, तुमच्या हातामध्ये पेन्सिल, पेन आणि हे पुस्तक असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला असं वाटलं की हा व्हिडिओ फारच स्लो चाललेला आहे, तर तुम्ही थोडासा 1.25 किंवा 1.50 तुम्ही थोडासा पळवू शकता, जेणेकरून जर तुम्हाला त्या स्पीडनं अंडरस्टँड होत असेल तर तुम्ही तसं करू शकता. ठीक आहे, चला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक आपण काम करणार आहोत. आपण ही कविता अत्यंत शांततेत आणि अत्यंत सावकाश शिकणार आहोत. माझा असा प्रयत्न असेल की तुम्ही सावकाश पूर्ण लक्ष देऊन जर ही कविता ऐकली, ही कविता जर शिकली, तर एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे ही कविता शिकता यावी. आणि त्याच्यानंतर तुम्ही 10वीच्या बोर्डाच्या पेपरच्या आधीच हा व्हिडिओ जरी बघितला तरी तुम्हाला याच्यावरचं कुठलंही उत्तर सहजपणे देता येईल, असा माझा याच्यामध्ये प्रयत्न असणार आहे. ठीक आहे, चला करूया सुरू. हातामध्ये पुस्तक आहे तुमच्या, बघा. चला, कवितेचं नाव आहे संत वाणी. संत वाणी हा एक मराठी शब्द 2 मराठी शब्दांपासून तयार झालाय. त्याच्यामध्ये एक आहे संत आणि दुसरं आहे वाणी. संत, संत म्हणजे साधू, महात्मा, ज्याला इंग्लिशमध्ये आपण मॉन्क म्हणतो. मॉन्क, राईट, ते म्हणजे संत. आणि वाणी म्हणजे त्यांनी जे काही बोललं, त्यांनी जो उपदेश केला, त्यांच्या वाणीतून, त्यांच्या मुखातून, त्यांच्या तोंडातून जे शब्द बाहेर पडले त्याला आपण वाणी म्हणतो. संत वाणी म्हणजे संतांची वाणी, संतांनी दिलेली शिकवण, संतांनी सांगितलेली पोएम असं म्हणू समजा आपण या कवितेपुरतं तरी. पहिली कविता आहे अंकीला मी दास तुझा. इथं अंकीला या शब्दाचा अर्थ इथं बाजूला दिलेला आहे बघा. अंकीला, अंकित झालेला. अजून सोपं करूयात आपण. अंकिलाचा अर्थ आहे आश्रय दिलेला. एखाद्या माणसाला दुसरा माणूस जो आश्रय देतो, राईट, त्याला म्हटलं इथं अंकीला मी दास तुझा. दास म्हणजे काय? दास म्हणजे सेवक. रामदास म्हणजे रामाचा सेवक. रामदास, देवदास म्हणजे देवाचा सेवक, ही नावं असतात बघा, राईट. तर दास म्हणजे सेवक. अंकीला मी दास तुझा. आता इथं तुझा म्हणजे कुणाचा? साधी गोष्ट आहे. तुझा म्हणजे देवाचा. अंकीला मी दास तुझा. आता आपण कधी पण बघा, देवाला बोलताना आपण कधीच आवजाव करत नाही. देवाला बोलताना आपण अरे तुरे करतो. म्हणून इथं तसं म्हटलेलं आहे, अंकीला मी दास तुझा. ठीक आहे, चला. आता हे जे समोर इंट्रोडक्शन तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर, तर ते इंट्रोडक्शन तुम्ही पहिला जो पॅरेग्राफ आहे 3 ओळींचा, तर तो पॅरेग्राफ तुम्ही वाचून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला हे कळेल की याचे जे कवी आहेत, याचे जे पोएट आहेत, संत नामदेव, ते किती श्रेष्ठ, किती ग्रेट होते हे तुम्हाला त्यातनं कळेल. त्याच्यानंतर बघा, दुसरा पॅरेग्राफ जे त्यांनी तिथं दिलेला आहे, प्रस्तुत अभंगामध्ये, प्रस्तुत या शब्दाचा अर्थ आहे खाली दिलेला, म्हणजे फॉलोइंग आपण म्हणतो ना इंग्लिशमध्ये, ते अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतांतून परमेश्वर कृपेची याचना केली आहे. याचना, याचना म्हणजे विनंती, मागणी, रिक्वेस्ट केली. कशाची रिक्वेस्ट केली आहे? परमेश्वर कृपेची. परमेश्वर म्हणजे देव, की देवा तुझी माझ्यावर कृपा राहू दे, तुझी माझ्यावर दृष्टी राहू दे, याच्यासाठी त्यांनी मागणी केलेली आहे, याचना केलेली आहे. ठीक आहे, चला. सगळ्यात पहिली गोष्ट, प्रॉबेबली तुम्हाला शाळेमध्ये तुमच्या टीचरनी ही कविता शिकवली असेल आणि तुम्हाला, मी असं धरून चालतो की तुम्हाला थोडीशी आयडिया असेल किंवा तुम्ही एकदा समजा वाचली असेल, तर तुम्हाला असं वाटेल की हे कसली भाषा आहे ही, किती अवघड भाषा आहे किंवा किती क्लिष्ट भाषा आहे, किती कॉम्प्लिकेटेड आहे. आज आपण मराठी बोलतो ते किती साधं आणि सोपं बोलतो, आणि तुम्ही जो विचार केलेला आहे तो अगदी बरोबर आहे. ही भाषा खूप वेगळी आहे, पण ही भाषा अशी काय आहे हे तुम्ही आधी समजून घ्या. ही सगळ्यात पहिली तर ही एक मराठी भाषा आहे, ही दुसरी कुठली भाषा नाहीये, राईट. आणि मुख्य मुद्दा हा आहे की ही जुनी मराठी आहे.
जुनी मराठी तुम्ही बघा, वरती बघा इंट्रोडक्शन मध्ये संत नामदेव जे पोएट आहेत त्यांचा जन्म कधी झालाय बघा, आणि त्यांचा मृत्यू कधी झालेला आहे बघा. त्यांचा जन्म झालेला आहे 1270 आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे 1350. आज आपण बसलोय 2026 मध्ये, जुलै महिन्यामध्ये मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. मग 2026 मधून जर आपण 1350 वजा केले तर उत्तर येतं 676. म्हणजे तुम्ही विचार करा, 750 वर्ष झाली आहेत संत नामदेवांच्या मृत्यूला, त्यांच्या निधनाला. राईट. समजा त्यांनी त्या म्हणजे मृत्यूच्या आधी 25 वर्षांपूर्वी समजा हा अभंग लिहिला असेल, तर 700 वर्षांपूर्वी लिहिला गेलेला हा अभंग, तो काळ वेगळा होता, तो जमाना वेगळा होता, त्याला किती शतक, किती सेंचुरीज मध्ये गेलेल्या आहेत, आणि ती त्या काळातली मराठी आहे. सो इट्स ओके. समजून घेतलं तर अगदी व्यवस्थितपणे समजेल, त्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही. ठीक आहे, सोपं आहे. तुम्ही बघा, थोडं लॉजिक लावलं ना तरी त्या गोष्टी समजतात आपल्याला. चालतंय, सुरू करायची. पहिल्या ओळीपासून सुरुवात करतोय. अग्नी माझी पडे बाळू. आता तुम्ही मला सांगा याच्यामध्ये काय न कळण्यासारखं आहे. अग्नी माझी पडे बाळू. अग्नी माझी म्हणजे अग्नीमध्ये, म्हणजे आगीमध्ये, पडे म्हणजे पडलं, बाळू. बाळू म्हणजे एखादं छोटस बाळ एका आईचं. मग जर एखाद्या आईचं छोटस बाळ जर आगीत पडलं तर ती आई काय करणार आहे? हा, किती ऑब्वियस गोष्ट आहे की काय करणार आहे. त्याचं उत्तर पुढच्या ओळीमध्ये दिलेले. माता धावे कनवाळू. माता म्हणजे आई, धावे म्हणजे धावत जाती, पळत जाती, कनवाळू अर्थ दिलेला आहे शब्दार्थांमध्ये. कनवाळूचा अर्थ आहे दयाळू. दयाळू, आपल्या बाळाबद्दल आपल्या आईला अत्यंत दया असती, माया असती, प्रेम असतं. तर अग्नी माझी पडे बाळू, अग्नीमध्ये जर बाळ पडलं तर आई त्याला वाचवायसाठी धावत पळत जाणारच आहे. राईट. आता सांगा याच्यामध्ये काय कळत नाही? अरे खूप सोपं आहे. बघा पुढे चला. तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. तैसा धावे, तैसा तसा. जुनी मराठी. तुम्ही नेहमी लक्षात, प्रत्येक ओळीला हे लक्षात ठेवा की ही जुनी मराठी आहे. तैसा म्हणजे तसा, धावे म्हणजे धावतो किंवा धाव, माझिया काजा. माझिया म्हणजे माझ्या, काजा म्हणजे काम. आपण म्हणतो ना कामकाज, काय कामकाज काढले किंवा मला कुठल्या कामकाजासाठी चाललाय असं. काज म्हणजे काम. तैसा धावे माझिया काजा. तसं जर मला तुझी कुठं गरज पडली, जर मला एखादं काम अडलं माझं, तर तू म्हणजे कोण? आपण मगाशी बोललो, तू म्हणजे देव. तर जर मी कुठं अडचणीत आलो, जर माझ्यावर काही संकट आलं, तर तू माझ्यासाठी धावून ये देवा. अंकिला मी दास तुझा. तू माझ्यासाठी का धावून ये? कारण की मी तुझा दास आहे, मी तुझा सेवक आहे, मी तुझ्यापाशी समर्पण केलेलं आहे. त्यामुळं तुझं काम आहे माझ्या अडचणीला धावून येणं. ठीक आहे, पुढे बघा. सवेची झेपावे पक्षीनी. सवेचीचा अर्थ इथं दिलेला आहे शब्दार्थांमध्ये. सवेची म्हणजे लगेच. झेपावे, झेप घेणं माहितीये ना, झेप घेणं. पक्षी झाडावरून झेप घेतो. सवेची झेपावे पक्षीनी. आता पक्षीनी म्हणजे काय? पक्षीनी, पक्षी हे पुल्लिंग आहे, बरोबर आहे, पुरुष किंवा नर. मग पक्षीनी काय असणार आहे? पक्षीनी असणार आहे त्याची बायको. पक्षीनी म्हणजे पक्षाची बायको. ठीक आहे, स्त्रीलिंग. ठीक आहे. सवेची झेपावे पक्षीनी, पिली पडताची धरणी. पिली म्हणजे पिल्लू, छोटस. म्हणजे पक्षाचं जे पिल्लू असतं ते पडताची म्हणजे पडलं. धरणी म्हणजे धरतीवर म्हणजे जमिनीवर पडलं. म्हणजे पक्षाचं घरटं कुठं असतं? फांदीवर असतं झाडाच्या. आणि त्यातनं एखादं पिल्लू जेव्हा अंड्यातनं बाहेर येतं ते त्याच्यामध्ये धडपडायला लागतं. तर बऱ्याचदा काय होतं, एखादं पिल्लू, एखादं वातरट कारटं असतं का नाही, ते त्यातनं खाली पडतं. तुम्ही डिस्कवरी वगैरे कधी बघितलं असेल तर त्यातनं पिल्ल खाली पडतात, घरट्यातनं खाली जमिनीवर पडतात. किंवा डोंगरांच्या कपाऱ्यांमध्ये जेव्हा घरटी असतात ती पिल्ल वरनं खाली पडतात. तर लगेच पक्षीनी काय करते? झेपावती.
पिली पडताची धरणी म्हणजे पिल्लू खाली पडलं लगेच पक्षाने उडी मारली. आता याच्यामध्ये काय कळत नाही तुम्ही मला सांगा. तर आता बघा बरं का इथं काय केलेलं आहे. तुम्हाला एक गंमत लक्षात येईल. अरे मी ही स्क्रीन का नाही बदलली आहे. थांबा मी थोडी स्क्रीन खाली घेतो. सॉरी माझ्या लक्षात नाही. ओके बघा झाला. आता या कवितेमध्ये जी उदाहरणं दिलेली आहेत का नाही तर ती सगळी जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं आईची उदाहरणं दिलेली आहेत. बघा बरं का काय असतं. आता ही ऍक्च्युली फॅक्ट आहे की बापाची उदाहरणं जरा कमी असतात, आईची उदाहरणं जरा जास्त असतात. पण याचा अर्थ असा नसतो की बापाचं प्रेम कमी असतं. बापाच्या प्रेम करण्याची पद्धत थोडी वेगळी असती, आईची प्रेम करण्याची पद्धत थोडी वेगळी असती. असो या कवितेमध्ये आपण आईच्या प्रेमाची उदाहरणं आपण बघणार आहोत. बघा बरं का समोर. आता आपली पहिली दोन हे झाले, पहिली दोन कडवी तर आपली झाली. आता खाली बघू. पहिली तीन कडवी ऍक्च्युली झाली आपली. खाली बघूया. हा भुकेले वत्सरावे. भुकेले म्हणजे भूक लागलेले, बरोबर. भुकेले. वत्सरावेचा अर्थ आहे वासराचा आवाज, बरोबर. वासराचा. वासरू काय असतं माहिती ना. वासरू म्हणजे गाईचं जे पिल्लू असतं ना त्याला वासरू म्हणतात, बरोबर. कुत्र्याचं पिल्लू असतं, आईचं बाळ असतं, तसं गाईचं वासरू असतं. तर भुकेले वत्सरावे म्हणजे जेव्हा वासराला भूक लागती आणि वासरू जोरात ओरडतं आईसाठी, ठीक आहे. तर धेनू हंबरत धावे. धेनू म्हणजे काय असतं. धेनू म्हणजे गाय, हे आपल्याला माहिती, बरोबर. त्या धेनू हंबरत धावे. हंबरणे म्हणजे माहिती ना तुम्हाला. हंबरणे. हंबरणे म्हणजे गाईच्या ओरडण्याचा जो आवाज असतो ना किंवा गाईचा जो आवाज असतो त्याला हंबरणे असं म्हणतात, बरोबर आहे का. गाईचं हंबरणं असतं. किंवा वाघ किंवा सिंह असतो त्याची काय असती. वाघ आणि सिंहाची डरकाळी असती. किंवा घोड्याचं जे असतं ना, घोड्याचं त्याचं खिंकाळणं असतं. किंवा बैलाचं ना, बैल डरकतो, ठीक आहे. म्हणजे तसे शब्द आहेत मराठीमध्ये. आणि किंवा गाढव असतं का नाही, गाढव. तर गाढवाच्या आवाजाला रेकणं म्हणतात. रेकणे. गाढवाचं रेकणं, बैलाचं डरकणं. तुम्ही इथं लक्षात घ्या, ही आहे ना मराठी भाषेची श्रीमंती आहे बरं का मुलांना. काय किती श्रीमंत भाषा आहे विचार करा ना. किती व्हरायटी ऑफ शब्द आहेत प्रत्येक गोष्टीसाठी, राईट. तर धेनू हंबरत धावे. धेनू म्हणजे गाय. आता बाळाने आवाज दिला की गाय पळत पळत जाती दूध पाजायला किंवा खाऊ घालायला, राईट. पुढे बघा. वनवा लागलासे वनी. वनवा म्हणजे काय असतं. वनवा म्हणजे जंगलामध्ये लागणारी आग. वनवा. वन म्हणजे वन, जंगल. जंगलामध्ये लागणारी आग किंवा ज्याला आपण वाईल्ड फायर म्हणतो, ज्याला आपण फॉरेस्ट फायर म्हणतो ते. तर वनवा लागला सेवनी म्हणजे जंगलामध्ये जेव्हा वनवा लागतो, बरोबर आहे का, तेव्हा काय होतं. पाडस चिंतित हरणी. पाडस म्हणजे हरणाचं पिल्लू, ठीक आहे. जसं गाईचं वासरू, जसं आईचं बाळ, जसं कुत्र्या मांजराचं पिल्लू, तसं हरणाचं पाडस, ठीक आहे. तर वनवा लागला सेवनी पाडस चिंतित हरणी. पाडसाची चिंता. चिंतित म्हणजे चिंता, वरी, काळजी. कोण करतंय. हरणी. हरणी म्हणजे त्याची आई म्हणजे हरिण, ठीक आहे. हरणी स्त्री रूप आहे. बघा पुढं बघा. नामा म्हणे मेघा जैसा. नामा म्हणे. आता नामा म्हणजे काय. पोएटचं नाव, बरोबर. नामा म्हणे, तुका म्हणे. आता ही पद्धत आहे. तुम्ही अभंग बघा. तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या शेवटी काय असतं. तुका म्हणे किंवा ज्ञानदेवा म्हणे किंवा जनी म्हणे. संत जनाबाई होत्या का नाही, त्या जनी म्हणे किंवा सावता म्हणे. तर याच्यामध्ये काय होतंय बघा. याच्यामध्ये कवी, पोयट किंवा निर्माता किंवा अभंगकार स्वतःच्या नावाचा उल्लेख करतो, ठीक आहे. स्वतःचं नाव, ती पद्धत होती त्या काळामध्ये. आणि म्हणजे आपण जसं
कवितेच्या खाली कवीचं नाव आजकाल आपण बघतो, तसं ते स्वतःचं नाव त्याच्यामध्येच टाकायचे. म्हणजे अभंगाची ही पद्धत होती. ठीक आहे, बघूया. नामा म्हणे मेघा जैसा. मेघा हे मुलीचं नाव नाहीये. नामा म्हणे मेघा जैसा. जैसा म्हणजे जसा, मेघ म्हणजे ढग. नामा म्हणे मेघा जैसा म्हणजे नामदेव म्हणतोय, नामदेव महाराज म्हणतायत की मेघासारखा, ढगासारखा विनवितो, विनंती करतो, रिक्वेस्ट करतो, चातक जैसा. आता हे चातक काय प्रकार आहे तुम्हाला माहिती का? चातक नावाचा एक पक्षी आहे. ठीक आहे, एक बर्ड आहे चातक. तर त्या चातकाचा आणि ढगाचा इथं काय संबंध आहे संबंध. बघा, एक आपल्या पुराण कथांमध्ये एक इमॅजिनरी एक स्टोरी आहे, काल्पनिक स्टोरी आहे. ही फॅक्ट नाहीये, हे खरं असू शकत नाही, पण असं म्हणतात. काय म्हणतात? तुम्ही कधी ऐकली असेल, ऐकली नसेल तर आत्ता ऐका. बघा, एकदा काय होतं, जंगलामध्ये ना वणवा लागतो बरं का, आणि त्या वणव्यामध्ये सगळे प्राणी ना आपापल्या परीनं तो वणवा विझवायला लागतात. म्हणजे हत्ती काय करतो, मोठा हत्ती पळत पळत जातो, आपल्या सोंडेमध्ये जेवढं पाणी भरतंय ते पाणी सोंडेमध्ये भरतो आणि इकडे येऊन आग विझवतो. किंवा मग माकड काय करतं, काही भांडं वगैरे असेल तर एखादं भांडं घेतं आणि ते पाणी घेऊन येतं आणि आग विझवतं. मग चिमणी काय करते, आपल्या चोचीमध्ये थोडंसं एवढंसं 2-3 थेंब पाणी घेते आणि आग विझवायचा प्रयत्न करते आपल्या आपल्या परीनं. ठीक आहे, ज्यानं त्यानं आपापल्या परीनं जेवढा जमतोय तेवढा प्रयत्न करायचा, हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. राईट. तर पण काय होतं माहिती का, त्या सगळ्या याच्यामध्ये ना जो चातक पक्षी आहे, तो चातक पक्षी नुसता झाडावर नुसता बसलेला असतो. ठीक आहे, तो चातक काहीच करत नसतो. तो चातक वणवा विझवत नाही, काही प्रयत्न करत नाही. तर सगळे त्याला म्हणतात, सगळे वाघ, सिंह, हत्ती, पक्षी त्याला म्हणतात की हे बघ, तू जर आत्ता जर तू वणवा विझवायला आला नाही, तू जर जंगल वाचवायला आला नाही, तर मग जेव्हा ही आग शांत होईल आणि जेव्हा जंगल नॉर्मल होईल, तेव्हा मग तू या जंगलामध्ये राहायला पण यायचं नाही आणि तू त्या जंगलामधलं पाणी प्यायला सुद्धा यायचं नाही. आणि मग चातक म्हणतो ठीक आहे, तो महाआळशी माणूस आहे, तो म्हणतो ठीक आहे, मी आग विझवायला पण येत नाही आणि मी त्याच्यानंतर जंगलात राहायला पण येणार नाही आणि मी ओढ्याचं, नदीचं, जंगलातलं पाणी प्यायला सुद्धा येणार नाही. आणि मग तो काय करतो, तिथनं पुढं तो फक्त पावसाच्या पाण्यावर डिपेंडंट आहे असं म्हणतात. ही एक स्टोरी आहे, ही एक इमॅजिनरी स्टोरी आहे. तर आता तुम्ही विचार करा की जो फक्त पावसाच्या पाण्यावर डिपेंडंट आहे, तर तो त्या ढगाची किती वाट बघत असेल, फार डोळ्यामध्ये त्राण आणून तो त्या ढगाची वाट बघत असेल. राईट. तर चातक पक्षी ढगाची जशी वाट बघतो किंवा चातक पक्षी ढगाला जसं विनवतो, रिक्वेस्ट करतो की ये मला तहान लागलेली, तशी मी नामा म्हणजे मी नामदेव, संत नामदेव, देवा तुला विनंती करतो की तू माझ्या कामासाठी ये, कारण की अंकीला मी दास तुझा, मी तुझा अंकित झालेला दास आहे. खूप सोपं आहे, काहीही अवघड, एक कण सुद्धा अवघड नाहीये. अत्यंत सोपी कविता आहे. तरी पण तुम्हाला काही प्रश्न असतील कमेंटमध्ये सांगा, आपण ते सगळे डिस्कस करू. ठीक आहे, चलो बाय.